लक्ष्मीपूजन झालं की लगेच कारखान्याला जायची तयारी सुरू झाली. कारखान्यावर गेल्या गेल्या बैलांना लागणारी वैरण, कोपीला लागणाऱ्या मेढी, आडे आणि गाडीला लागणारे जू, खिळा, जुंपण्या, सोला या साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली. स्त्रिया कारखान्यावर गेल्यानंतर लगेचच लागणारी चटणी, डाळी, पिठं, लोणचं, किराणा या साहित्याची बांधाबांध करून ठेवायला लागल्या. कारखान्याला केव्हा जायचं, किती वाजता जायचं, ट्रक किती वाजता येईल, प्रत्येकानं आपापल्या सामानाची बांधाबांध करून ठेवायला सुरुवात केली. निरोप आल्यावर आज जाऊ, उद्या जाऊ असं म्हणून जमत नव्हतं. मुकादमाकडनं पैसे घेतलेले असत, त्यामुळे नाही होय म्हणायला जमतच नसे. गावातून ट्रकच्या ट्रक भरून कारखान्याला जायला लागल्या. दिवस उगवायच्या वेळी मुकादमाचा दिवाणजी गंगारामच्या घरी आला. त्याचा निरोप मिळाल्याबरोबर घरातलं वातावरण शांत झालं. 2 दिवस पोरांनी आनंदात उड्या मारल्या होत्या. निरोप ऐकताच त्यांचा तो आनंद मावळला. आज आईवडील आपल्याला सोडून जाणार हा विचार त्यांच्या मनात यायला लागला. बाई, कौशल्या घरातल्या वस्तूंची बांधाबांध करायला लागले. रोज क्षुल्लक गोष्टींवरनं एकमेकींना टोचून बोलणाऱ्या सासवासुना आज शांत झालेल्या होत्या. मुलं त्यांना चिकटून बसली होती, कारण त्यांची आई चारा आणण्यासाठी घरटं सोडून जाणार होती. गंगारामनं बैलाचे कासरे, सापट्या, चाबूक, सोला असं बैलाचं साहित्य पोत्यात भरलं. कोपीला लागणाऱ्या मेढी, आडे यांचा बिंडा बांधला. कडब्याचे 2-3 भारे बांधले. सर्व बांधाबांधी करेपर्यंत दुपार होऊन गेली. कौशल्यानं तिचं काम उरकून ती स्वयंपाकाला लागली. सकाळी गाड्या जाणार ही बातमी ऐकल्यापासून राधीची मात्र रडारड सुरू होती. तिची समजूत काढत कौशल्यानं चूल पेटवली. दरवर्षी कारखान्याला जाताना गाडीवान सोबत दसम्या करून घेत, कारण त्या 8-8 दिवस खराब होत नसत. 10-20 वर्षांपूर्वी बैलगाडीनं कारखान्याला जायला लागायचं, त्यामुळे प्रवासात स्वयंपाकाला वेळ मिळत नसे. मग अशा वेळी गोड दशम्या खाऊन वेळ मारून न्यायची आणि ती प्रथा आजही कायम आहे. कारखान्याला जाण्यापूर्वी सर्व कुटुंब एकत्रित जेवायला बसलं. आज कोणी कोणाबरोबर जास्त बोलत नव्हतं. प्रत्येकजण आपल्या भावना दाबून ठेवत होतं. सोन्यासारख्या घासावर कोणाचं लक्ष लागत नव्हतं. अण्णा आणि बाईचा मुलगा आणि सून आज त्यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्याला जाणार होते. लेकरांचे आईबाप लेकरांचं भविष्य बिघडू नये या तरतुदीसाठी लहान लेकरं सोडून उसाला आपलंसं करण्यासाठी निघाले होते. गावात मोठ्यांदा ट्रकचा हॉर्न वाजला तशी लहान लेकरं ट्रक भोवती गोळा झाली. म्हातारी माणसं ट्रकच्या बाजूला येऊन बसायला लागली. फुटलेल्या चष्म्यातनं तरुण पोरं-सोरं कारखान्याला जाऊ लागल्याचं चित्र पाहू लागली. हळूहळू ट्रकजवळ सर्व साहित्य यायला लागलं. दोघेजण ट्रकच्या टपावर चढून खालून जे सामान देत त्याची व्यवस्थित बांधाबांधी करायला लागले. ट्रकच्या बाजूला पाण्याचे ड्रम, सायकली अशा वस्तू लोंबकळायला लागल्या. पाहता पाहता गाडीवानांचं सर्व सामान ट्रकच्या टपावर बांधून झालं. आता फक्त बैल ट्रकच्या हौदात भरायचं बाकी होतं. दावणीच्या जनावरांनासुद्धा आज खूण पोहोचली होती. आपले सवंगडी आपल्याला सोडून चाललेत. दावणीतल्या बैलांचे कासरे सुटायला लागले तशी बाकीची जनावरं हांबरायला लागली. दावणीत पायानं खळ्या खांदू लागली. बांधलेल्या जागेवर चक्रा मारायला लागली. त्यांच्या भावनांना ते डोळ्यातनं वाट मोकळी करून द्यायला लागले. शेवटी ते मूक जनावर बोलून कसं दाखवणार. पाठीमागे चढ असलेल्या ठिकाणी वाहन चालकानं ट्रक नेऊन लावला, जेणेकरून फाळका खाली केला की त्या चढावर फाळका टेकलं आणि बैलांना ट्रकच्या हौदात चढता येऊ शकेल. जिथे ट्रक उभा केला होता तिथे गाडीवानांनी बैलं आणली आणि एक एक करत सगळी बैलं ट्रकमध्ये चढवली. प्रत्येकाने आपापल्या बैलांची व्यवस्थित बांधाबांध केली आणि ट्रकचा फाळका व्यवस्थित लावून घेतला. बैलांची सुद्धा आता आपल्या जीवाभावाच्या माणसांना, गावाला आणि शिवाराला सोडून जायची वेळ आली होती. अण्णा दारात बसले होते. कौशल्याला चिकटून लेकरं बसली होती. बाई कौशल्याला म्हणाली, कामधंदा सावकाश हातापायाला जपून करा बरं. एकमेकाला वाईट वाकडं बोलू नका आणि हिकडली काय काळजी करू नका. शेजारी बसलेली राधा आईचा पदर सोडत नव्हती.
तिने मात्र घाईटाच घेतला होता. म्हणत होती, मला यायचं कारखान्याला. कौशल्या तिला नादी लावत होती. तेवढ्याच गंगारामचा आवाज आला, कौशे उरकलं का? हा, उरकलं की, असं म्हणून तिने घरातनं पिशव्या बाहेर काढल्या. गंगाराम म्हणाला, चल बरं पटकिनी, बाकीचे सगळे ट्रक जवळ गोळा झाल्यात. कौशल्या आणि गंगारामनं आईवडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. गंगाराम अण्णांना आणि बाईला म्हणाला, येऊ का? पण हे विचारताना त्याचा कंठ दाटून आला होता. अण्णांनी त्याला प्रेमानं जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले, आता पायाकडं बघून काम कर बरं का. या भागाची कवा सुधारणा होऊन तुमच्या हातातला क्वायता सुटन ते सुटू, पण मागची काही चिंता करू नका. 1 वर्षाचा कृष्णा आईपासून पारखा होणार होता. त्याला बाईकडं देताना कौशल्याचं काळीच तुटत होतं, पण करणार काय? नशिबाचा भोग भोगल्याशिवाय पर्याय नव्हता. दारातून आईबाप हालतात सर्व लेकरांनी त्यांच्या अंगावर झडप घातली आणि हंबरडा फोडला. काळजाचा थरका पुढेल असं दृश्य उभं राहिलं होतं. शेजारीसुद्धा त्या दुःखात सामील झाले होते. अशा परिस्थितीत अण्णा त्यांच्या अंगात अवसान भरायचं काम करत होते. कारखान्याला जे जे गाडीवान चालले होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरात हीच अवस्था होती. निरोप देण्यासाठी सगळं गाव ट्रकपाशी जमा झालं होतं. जीवाभावाच्या माणसांची ताटातूट होताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. वाहन चालक सर्वांना गाडीत बसण्यासाठी विनवण्या करत होता, पण त्याच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. त्यांनी ट्रक चालू केला, हॉर्न वाजवला, त्यावेळी सगळेजण गाडीत बसले. आईबाप आपल्याला सोडून कारखान्याला जात आहेत हे बघून लहान लेकरं मोठ्यांदा रडायला लागली. त्यांची समजूत घालण्यासाठी आजी आजोबा पुढे सरसावले. ट्रक जाग्यावरून हल्ल्याबरोबर गाडीवानानं मोठ्यांदा जय श्रीरामचा जयघोष केला आणि ट्रक कारखान्याच्या दिशेनं जायला लागला. ट्रक दिसायचा बंद झाला तरी त्या दिशेनं कितीतरी वेळ सर्वजण पाहत राहिले होते. ट्रक कारखान्याच्या दिशेनं जात होता. ट्रकच्या केबिनमध्ये सर्व महिला आणि लहान लेकरं दाटीवाटीनं बसली होती. पुरुष मंडळी ट्रकच्या केबिनवर तर काही हौदात बसून बैलांवर लक्ष ठेवत होती. ट्रक काही अंतरावर आल्यावर घाट आला. घाटात वळणावर गाडी वळवताना बैलांचा तोल गेला तशी बैल एकमेकांवर पडली. हे पाहून फाळक्या शेजारी उभ्या असलेल्या बबननं गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला. ट्रकमध्ये झालेला आवाज ऐकून सगळ्यांची धाकधूक वाढली होती. वाहन चालकानं पाठीमागचा आवाज ऐकून गाडी सावकाश बाजूला घेतली, उभी केली. रात्र बरीच झाली होती. अंधारात काय झालंय हे कोणाला समजेना. गाडी का थांबली हा एकच प्रश्न केबिनमध्ये आणि टपावर बसलेल्या माणसांच्या मनात उभा राहिला. काय अघटित घडलंय हा संशय सर्वांच्याच मनात निर्माण झाला होता. सर्व पुरुष मंडळी ट्रकच्या खाली उतरली. ट्रक चालकानं खाली उतरून आवाज दिला, अरे काय झालंय काय? पाठीमागे बसलेला बबन म्हणाला, मधल्या लाईनीतली बैल खाली पडल्यात. हे शब्द इतरांच्या कानावर पडल्यावर 2-4 जण ट्रकच्या हौदात शिरले. पडलेल्या बैलापैकी एक बैल फाळक्याला चांगलाच घासला होता. त्याच्या खुब्याचं कातडं निघालं होतं. त्याला आणि इतर बैलांना उभं केलं, त्यांना व्यवस्थित जागेवर बांधलं. प्रत्येकजण आपापल्या जागेवर बसलेलं बघून वाहन चालकानं गाडी सुरू केली. या प्रसंगातनं परमेश्वरानं सुटका केली आणि सगळे सुखरूप कारखान्यावर पोहोचले. साखर कारखाना जिथे उभा होता तिथून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर नदी होती. सर्व हिरवागार परिसर, मोठमोठे डोंगर, त्यावर दाट झाडी. डोंगराच्या मधोमध मारुतीचं मंदिर, डोंगराच्या पायथ्याला लक्ष्मीचं मंदिर आणि डोंगराच्या माथ्यावर महादेवाचं मंदिर. देवी देवतांच्या मंदिरानं पवित्र झालेला तो डोंगर. महादेवाच्या मंदिरापासून खाली पाहिलं की तिथून सगळं रमणीय दृश्य बघून मन प्रसन्न होत होतं. या उंच ठिकाणी गेल्यानंतर लवकर पाय निघत नाही. डोंगरावरून पाहिल्यावर नागमोडी रस्ते, नागमोडी नदी, उसाच्या केळीच्या बागा, छोटी छोटी गावं, वस्त्या, हे सगळं बघताना माणूस स्वतःला हरवून जातो. ज्या महामानवानं दूरदृष्टी ठेवून या निसर्गरम्य ठिकाणी कारखान्याची निर्मिती केली, त्यामुळे शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्यातले कामगार यांचे ते भाग्यविधाते झाले होते.
कारखान्यासमोर उसानं भरून आलेल्या बैलगाड्यांसाठी मोठा गट, ट्रक ट्रॅक्टर लावण्यासाठी वाहनतळ, एका बाजूला कारखान्याच्या कामगारांना राहण्यासाठी बांधलेल्या खोल्या, भव्य पटांगणात गाडीवानांना राहण्यासाठी जागा. असं कारखान्यानं प्रत्येकासाठी जागेचं नियोजन भव्य पटांगणात केलेलं होतं. प्रत्येक मुकादमांच्या गाड्यांसाठी कारखान्यानं जागा वाटून दिलेली, त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या कोप्या उभारत असे. गंगाराम या कारखान्याला बऱ्याच दिवसापासून येत होता. तो दरवर्षी जिथे कोप उभारायचा त्या जागी ट्रक येऊन उभी राहिली. गाडीतल्या माणसांना उतरवून जिथे बैल उतरवता येतील अशा ठिकाणी वाहन चालकानं ट्रक लावला. 10-12 तास उभी असलेली बैल ताठून गेली होती. ट्रकचा मागचा फाळका खाली पडला आणि प्रत्येकजण आपापली बैल ट्रकच्या खाली घ्यायला लागले. बैल ट्रकच्या खाली उतरून झाल्यानंतर ट्रकवरचं साहित्य उतरवण्यासाठी परत ट्रक कोप्या उभ्या करायच्या ठिकाणी येऊन थांबली. दोघेजण ट्रकच्या टपावर चढले, साहित्य खाली द्यायला लागले. साहित्यात तरी काय, एक पेटी, कापडाचं पोतं, स्वयंपाकाला लागणारी भांडी, अंथरायला आणि पांघरायला लागणारे कपडे, हे सगळं साहित्य गाडीवानांनी आपापल्या ताब्यात घेतलं. रात्रभर ताटलेली बैल कासऱ्याने बांधली नव्हती तरी एका जागेवर बसली होती. त्यांच्या पोटात आग पडली होती. गावाकडून आणलेली वैरण त्यांच्यापुढे टाकली होती. ती वैरण ते बसल्या जागेवरूनच खात होती. कोप्या उभ्या करताना 2 कोप्यांच्या मध्ये ठराविक अंतर. कोपींची तोंड गाडीवान एकमेकांच्या समोर येतील अशी उभारत. जनावरांच्या पुढचा निघालेला पालापाचोळा दोन्ही कोप्याच्या मध्यभागी टाकायचा. प्रत्येक कोपीच्या आढ्यात कारखान्यानं पाण्याच्या नळांची, लाईटची सोय केलेली होती. सर्व गाडीवानांचा पसारा उघड्यावर पडला होता. तो व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येकाची घाई गडबड सुरूच होती. गंगारामनं पसाऱ्यातनं घागर उचलली आणि पाणी आणण्यासाठी नळावर गेला. जिथे कोप उभी करायची तिथे गवत उगवलेलं होतं. ते गवत काढण्यासाठी कौशल्यानं कोयता आणि खोरं घेतलं. कोपीची जागा तिने अगदी स्वच्छ केली. जागेवर एका बाजूला 3 दगडाची चूल मांडली. गावाकडून आणलेला सरपणाचा भारा सोडला आणि त्यातली 2-3 लाकडं घेऊन चूल पेटवली. भांड्याचं पोतं सोडून त्यातनं चहाचं पातेलं बाहेर काढलं, चुलीवर मांडलं. गंगाराम तोपर्यंत पाणी घेऊन आला. घागरीतलं तांब्याभर पाणी घेऊन कौशल्यानं पातेल्यात ओतलं. त्यात साखर आणि चहा पावडर टाकली. चहा उकळेपर्यंत दोघांनी हातपाय तोंड धुतलं. गंगारामच्या शेजारी हानूनच पसारा उतरवलेला होता. काल त्याच्या बैलाला मार लागल्यामुळे तो चिंतेत होता. बैलाच्या जखमेवर हळदीचा लेप लावून तिथेच तो डोक्याला हात लावून बसला होता. गंगाराम त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, बरंच खर्च अटलंय की, डॉक्टरकडनं एखादं इंजेक्शन मारून घे म्हणजे बरं वाटन. अरे डोक्याला हात लावून नको बसू, बरं झालं कानावरनं गेलंय. हानू म्हणाला, इथं पाऊल टाकायच्या आधीच 7.5 मागं लागली. हानूच्या पाठीवर हात ठेवून गंगाराम म्हणाला, अरे डोक्याला हात लावून काय होणार आहे का, लागन रांकीला 2-4 दिवसात होईल नीट, घाबरू नग. चहाला उकळी फुटली. कौशल्यानं दोघांना आवाज दिला आणि दोघंही चहा प्यायला कौशल्याजवळ गेले. चहा पीत असताना दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. गंगाराम म्हणाला, दुपारी जाऊ कारखान्याला आणि गाड्या घेऊन येऊ. हानू म्हटला, सगळं एका हेलपाट्यात आणायला नाही ना यायचं, गाड्याबरोबर जू, चटया, बांबू सगळं आणावं लागेल ना. अरे गाड्या तर घेऊन येऊ, गाड्या आणल्या म्हणजे 3रा पहारा आवळता येत्यान, मग उद्या बघू बाकीच्या सामानाचं. बरं तसं करू. आंगलंय ताटलंय गाड्या, थोडं लोळल्याशिवाय काही जमायचं नाही. मग पड थोडा येळ, तवर कारखान्याचा हावीस बी उघडन. कौशल्यानं कोपीची जागा स्वच्छ करून घेतली होती. स्वच्छ केलेल्या जागेवर तिने पाण्याचा सडा मारून मोकळी झालेली माती चोपून बसवली. रात्रभर झालेल्या जागरणानं तीसुद्धा कंटाळून गेली होती. कृष्णा आईपासून पारखा झाला होता. 1 वर्षाच्या तिच्या लेकराला ती बाईजवळ ठेवून आली होती. त्याच्या आठवणीनं तिचा जीव कासावीस होत होता. ती मनात विचार करायला लागली, आपल्या जीवाचं रान करायचं, पण लेकरांच्या नशिबी असलं जिनं येऊ द्यायचं नाही. लेकरं शिकवायची, मोठी साहेब करायची, पैसा कमी पडला तर शेतं इकायची, पण पोराचं कल्याण करायचं.
कौशल्यानं चहाचं पातेलं चुलीवरनं खाली उतरवलं आणि चुलीवर कढई ठेवली. कढईत पळीभर तेल ओतून त्या जिरं, मोहरी, हळद, चटणी आणि मीठ टाकून बेसन हाटलं. गंगाराम शेजारी असलेल्या झाडाखाली झोपला होता. कौशल्याने त्याला आवाज दिला, "आव, भाकर खायला या आणि मग झोपा." गंगाराम, हानू, कौशल्या आणि हानूची बायको शोभा सगळी एकत्र जेवायला बसली. गावाकडून आणलेल्या दशम्या, शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि गरमागरम बेसन यावर सर्वांनी ताव मारायला सुरुवात केली. काल गावाकडं दिवस मावळायच्या आधी जेवण केलं होतं, त्यामुळे सर्वांना जोरात भुका लागल्या होत्या. भुकाच्या तडाख्यात प्रत्येक घास गोड लागत होता. जेवताना प्रत्येकजण एकमेकांना आग्रह करत होते आणि जेवणाचा आनंद घेत होते. कारखान्याला गाडीवानांचे जेवणाचे खूपच हाल. ऊस तोडायला पहाटे जावं लागे म्हणून रात्रीच दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याच शिळ्या भाकरी खायच्या. त्याचाच श्री गणेशा कारखान्यावर आल्याबरोबर झाला. गाडीवान कारखान्याच्या ऑफिसात जाऊन लागणारं साहित्य आपापल्या ताब्यात घ्यायला लागले. गंगाराम आणि हानू बैलाची एक जोड घेऊन कारखान्यावर आले आणि गाड्या ताब्यात घेतल्या. त्यांनी एका गाडीला बैल जुंपले, दुसऱ्या गाडीला जुंपलेल्या गाडीच्या पाठीमागे बांधलं आणि गाडीमध्ये चटया, बांबू असं साहित्य भरलं. भरलेलं साहित्य सोलाच्या साह्यानं व्यवस्थित बांधलं आणि कोपीच्या दिशेनं निघाले. लवकरच चीटबाय ऊसतोड देईल, त्याच्या आधी बाकीची कामं उरकायला हवी, म्हणजे कामाचा ताण राहणार नाही. गावाकडून येताना 2 मेढी आड्याचं लाकूड आणलं होतं. स्वच्छ केलेल्या जागेवर गंगाराम मेढी रवण्यासाठी खड्डे घ्यायला लागला. हातभर खड्डा खंदून त्यामध्ये मेढी उभ्या केल्या. मेढी हलू नये म्हणून त्यामध्ये दगडाचे तुकडे वरून टाकले आणि ते पहारीनं ठासले. मेढी उभारून झाल्यावर त्यावर आढं बांधलं. नवीन आणलेले बांबू चारही बाजूने उभे केले. कौशल्यानं चटईचा गोल बेंडा सोडून वाकड्या झालेल्या चटया सरळ केल्या. चटयांवर पाणी मारलं. पाणी मारल्यामुळे चटया लवचिक आणि सरळ झाल्या. त्या चटया गंगारामनी उभ्या केलेल्या कोपीवर अंथरल्या. कौशल्यानं कोपीच्या चारही बाजूने त्या चटयांना खालून माती लावून थोडा चढ केला, जेणेकरून पाऊस आला तरी पावसाचं पाणी कोपीत शिरू नये. पाहता पाहता एका रेषे 10-12 कोप्या उभ्या राहिल्या. उभ्या केलेल्या कोपीच्या अंगणात कौशल्यानं अंथरूण टाकलं होतं. त्या अंथरुणावर पडताच तिची नजर आकाशातल्या चंद्राकडे गेली. तिला तिच्या पोटच्या गोळ्यांची आठवण आली. तिने लेकरांना सांगितलं होतं की माझी आठवण आली की चंद्राकडे पाहत जा. तिच्या मनामध्ये विचार आला, आपली मुलंसुद्धा आत्ता चंद्राकडे पाहत असतील. मायलेकराची ताटातूट झालेली होती. लहान कृष्णा रोज पोटाशी घेऊन झोपायची सवय असल्यानं तिला आज त्याच्याशिवाय झोप येत नव्हती. लेकरांच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली होती. गावाकडे लेकरांची सुद्धा तीच अवस्था झाली होती. घरात आईबाप नसल्यामुळे घर अंगावर येत होतं. कृष्णा तर सारखा रडत होता. त्याला नादी लावता लावता वैष्णवीचा जीव मेटाकुटीला आला होता. राधानं आजीचं डोकं उठवलं होतं. ती सारखी म्हणायची, मला आईकडे जायचं आहे, आणि मोठ्यांदा रडायची. त्यांना सांभाळताना बाईची आणि अण्णांची धांदल उडत होती. कारखाना सुरू होणार म्हणून चिटबाईनं गाडीवानांना ऊसाचा फड दाखवून दिला होता. ऊस तोडायला जायचं म्हणून सर्व सामानाची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. गंगाराम आणि हानूनं एकमेकांच्या मदतीनं गाड्यांची बांधाबांध करायला सुरुवात केली होती. जू त्याच्यापुढे भुंड बांधून त्याच्यावर 2 लाकडं उभी केली आणि बैलगाडी आवळली. खिळा, झुपण्या, दंडाळं, सोला, कोयता असं सगळं साहित्य एकत्र करून ठेवलं. पहाटे 4च्या भोंग्याला गाडीवानांची ऊस तोडायला जाण्यासाठी आवराआवर सुरू झाली. कडाक्याची थंडी पडली होती. अंथरुणातून बाहेर निघू वाटत नव्हतं, पण पर्याय नव्हता. टोळीतले लोक एकमेकांना उठा, उरका असा आवाज देत होते. स्त्रियांनी उठून चुली पेटवल्या होत्या. त्यावर कोणी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर कोणी स्वयंपाक करत होतं. कोणाच्या चुलीवर चहा उकळत होता. काही गाडीवानांनी दुधासाठी आणलेल्या जनावरांना वैरण आणि पाण्याच्या बादल्या त्यांच्या शेजारी भरून ठेवत होते. गंगारामनं चहा पिऊन झाल्यानंतर दावणीची बैलं सोडून गाडीला झुकली. तोपर्यंत कौशल्यानं कोपीचं दार व्यवस्थित लावून टाकलं. भाकरीचं गाठोडं, पाण्याचा ड्रम, सोला, कोयते गाडीत टाकले.
कौशल्यानं थंडी असल्यामुळे अंगावर घेण्यासाठी रग घेतला आणि ती गाडीत जाऊन बसली. कौशल्या गाडीत बसताच गंगारामनं बैलं हाकलली. एका पाठोपाठ एक अशा 10-12 गाड्या एकामागे एक फडाच्या दिशेनं जायला लागल्या. गाड्या जात असताना जो समोर गाडीवान असे त्याच्या मागे बाकीचे सगळेजण गाड्या लावून निवांत राहत असत. कारखान्यापासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर ऊसाचे फड असल्यामुळे 1-2 तास ते अंतर चालण्यासाठी लागत असे. पहाटे 4:30 वाजता निघालेल्या गाड्या जवळपास 2 तास चालून दिवस उजाडायच्या आत फडामध्ये दाखल झाल्या. बांधाच्या कडेला जागा मिळेल तिथे बैलगाड्या सोडल्या. हानूच्या बैलाचं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. बैल लंगडत चालत होता. सकाळी उठल्यावर त्यानं गरम पाण्यात मीठ टाकून त्याचा पाय शेकला होता, तरी पण त्याचा काही परिणाम झालेला नव्हता. आज पहिलीच खेप असल्यामुळे गंगाराम हानूला म्हणाला, हे बघ, आजच्या दिवस माल कमी तोड. बैलाला गाडी वाढायला जमतंय का नाही याचा अंदाज तर येईन. कडाक्याची थंडी पडली होती. गाडीवानांनी अंगावर रग घेतले होते, कान मफलरनं बांधले होते. थंडीमुळे अंगावरचे रग काढायचं कोणाचं धाडस होत नव्हतं, पण त्यांना ऊस तोडल्याशिवाय पर्याय नव्हता. प्रत्येकानं ऊसाच्या फडात 2-2 हाताच्या अंतराएवढी जागा वाटून घेतली. बांधाच्या कडेचा पाला पोचला. कोयत्यानं मागं सरकून ऊसाचा बुडका दिसेल असं थोडं पटांगण केलं आणि ऊस तोडायला सुरुवात केली. ऊसावर धुकं पडलं होतं, त्यामुळे ऊस ओलसर होता. त्यात बर्फासारखी थंडी, त्यामुळे ऊसाला हात लावू वाटत नव्हता. हाताची पर्वा न करता कोयत्यानं ऊसावर घाव घालून एकाच वेळी 2-2, 3-3 ऊस खाली पडायला लागले. आत्तापर्यंत जो शिवार शांत होता तो आता कोयत्याच्या आणि ऊसाच्या पालाच्या आवाजानं खणखणायला लागला. तोडलेल्या ऊसाचे वाढे वरच्यावर कोयत्यानं तोडून एका बाजूला टाकायचे आणि दुसऱ्या बाजूला ऊस टाकायचा. तोडलेला ऊस मोळी बांधण्यासाठी एका ठिकाणी गोळा करायचा आणि त्याला वाढ्यानं 2 ठिकाणी बांधायचं. पडलेल्या वाढ्याचे भेळे बांधायचे. वाढे बांधताना काळजी घ्यायला लागायची, कारण जे वाढे विकायचे त्यामध्ये एकसारखे वाढे प्रत्येक भेळ्यामध्ये आले पाहिजेत. विकण्यासाठी कुणी 5 वाड्यांचा तर कुणी 10 वाड्यांचा भेळा बांधत. गाडी भरण्यासाठी जेवढा ऊस गरजेचा आहे तोपर्यंत न थांबता ऊस तोडायचा. एवढं काम केल्यावर कडाडून भूक लागायची. ऊस तोडून झाल्यानंतर जेवण करायचं आणि गाड्यामध्ये ऊसाच्या मोळ्या भरायला सुरुवात करायची. एक जणानं मोळी आणायची आणि एकानं ती गाडीत रचायची. वाकडे तिकडे ऊस असल्यामुळे मोळी गाडीत व्यवस्थित बसत नसे. तिचे वाकडे ऊस गाडीवान लगेच कोयत्यानं तोडून जागेवर बसवायचे. गाडी भरून झाली की 3-4 जागेवर सोलानं आवळायची, त्याच्यावर वाडे बांधायचे. अशा प्रकारे सगळ्या गाड्या भरून झाल्या की एकामागे एक गाड्या परत कारखान्याकडे निघायच्या. फडामध्ये सगळ्या गाड्या भरून उभ्या होत्या. पहिलाच दिवस असल्यामुळे गाडीवानांनी थोड्या कमीच भरल्या. एक गाडी फडातनं हळूहळू बाहेर निघायला लागली. गाडीवान बैलाला मोठ्यांदा आवाज देत, आरडत ओरडत, बैलांना चापकाचे फटके देत हाकत होते. बैल माराच्या भीतीनं आपली सगळी ताकद पणाला लावून गाडी बाहेर काढत होते. हानूनं बैल जुंपली आणि गाडी बाहेर काढायला लागला. गाडीच्या मागे शोभा दांडाळं घेऊन चालत होती. उसाच्या सऱ्यातनं गाडी बाहेर निघायला लागली. गाडी बांधाजवळ आली तशी आडवी सरी चाकाला लागली तसा बैलांना झटका बसला. अगोदरच बैल लंगडत होता, त्यात हा झटका बसल्यामुळे तो जागीच खाली बसला. हानू गाडीच्या खाली उतरला आणि बैलाजवळ गेला. जू आणि बैलाची वेसण हातात धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करायला लागला, पण बैल काय उठायचं नाव घेईना. हानूचा बैल बसलेला पाहून बाकीचे गाडीवान त्याच्या जवळ आले. बैलाची साकटी सोडून गाडी शिपायावर उभी केली. बसलेल्या बैलाला उठवायचे अनेक प्रयत्न सर्वांनी केले, पण बैल काही उठायचं नाव घेईना. पहिल्याच खेपेला असा अनर्थ घडल्यामुळे हानूच्या डोळ्यात खळखळून पाणी आलं. गंगाराम त्याच्या जवळ आला, त्याला धीर देत म्हणाला, हानू, अरे 2 दिवसात बैलाला वाटण बरं, असा धीर सोडू नग. चल उठ, फडातनं तुझी गाडी बाहेर काढू बरं. गंगारामनं त्याचा एक बैल सोडून आणला.
बसलेल्या बैलाला बाजूला सरकून त्यानं हनूच्या गाडीला आणलेला बैल जुंपला. हनू गाडीवर चढला, गाडी रस्त्यावर घेतली. एवढा सर्व व्याप करत असताना अर्धा तास गेला. बसलेल्या बैलाला आराम मिळाल्यामुळे तो उठून उभा राहिला. स्वतःहून उभा राहिलेला बैल बघून हनूला बरं वाटलं. बैलाजवळ येऊन त्यांनी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याचं कपाळ गोंजरलं आणि त्याला घेऊन रस्त्यावर काढलेल्या गाडीजवळ आला. बैलगाड्या कारखान्याकडे जात असताना ठिकठिकाणी वाढे घेण्यासाठी आसपासचे लोक रस्त्यावर उभे असत. गाडीवानांना ते वैरणीचा भाव विचारून त्यांना योग्य वाटलं तर त्या त्यांच्याकडनं वाढे खरेदी करत. वाढे विकून जे पैसे यायचे त्यावर गाडीवानांचा घरखर्च भागायचा. गंगारामच्या टोळीतल्या काही गाड्या कोप्यापासून काही अंतरावरून कारखान्यावर जात. कोप्याजवळ येताच गाडी थांबवून फडातून आणलेलं सरपण, वाढे रस्त्यावर उतरवायचे. तिथून बायकांनी कोपीवर घेऊन जायचे. कोपीवर यायला त्यांना दुपारचे 2-3 वाजायचे. कधी कधी तर अंधार पडायचा. पहाटे 4 वाजल्यापासून उभ्या असलेल्या बायांना कोपीवर आल्यावर तरी कशाचा विसावा. कोपीवर आल्यावर बैलांचं शेण एका जागेवर गोळा करायचं, त्या शेणाच्या गवऱ्या थापायच्या, अंगणात झाडझूड करायची, नळावरनं पाणी आणायचं. धुणं, खरकटी, भांडी असं काम करेपर्यंत दिवस केव्हा मावळायचा तेच त्यांना कळत नसायचं.